तर आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंदिरात नाही गेलो, मंदिराच्या बाहेरच आहे. कारण माहीत आहे तुम्हाला काय कसं, आणि ऑनलाईन पण ॲक्च्युली, त्याच्यामुळे तसं पण नाही जास्त पण असं नाही करेल. तसं माझ्या आयुष्यात असे कोणी गुरु नाही आहेत किंवा तसे नव्हते कोणी जे मला एक योग्य रस्ता दाखवतील माझ्या आयुष्याचा. असे कोणी नव्हते माझ्या आयुष्यात, त्याच्यामुळे असे कोणी व्यक्ती नाही आहेत माझ्या आयुष्यात ज्यांना मी शुभेच्छा देऊ. हां, पण माझ्या आयुष्याची ज्या परिस्थिती घडल्या त्यांच्यापासून मी भरपूर काय काय शिकलो. मी त्यांना शुभेच्छा देण्यास इच्छुक आहो. त्यांच्यामुळे मी आयुष्याच्या भरपूर गोष्टी शिकलो. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्यातर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थांबत नाही आहे, ऑनलाईन आहे, निघतो इकडून, कारण की एक तर काय सांगता येत नाही ऑनलाईन असल्यामुळे. वाजल्यात किती, वाजल्यात 12. मे बी भाव्याला आणायला जाणार आहे शाळेत. अजून विचार नाही केला, तसं काही जाता जाता ऑर्डर लागली तर जाता नाही येणार तसं, पण विचार आहे. थोडीशी तब्येत खराब आहे तिची, म्हणून आणायला जायचा विचार. व्हॅन असते तिची, पण मग तेवढा टाईम तिचं त्याच्यात वेस्ट होतो ना, तर मग थोडी चिडचिड करते. बघूया, जमलं तर मंदिरात जाणार आहे, नाही तर स्पॅम कॉलवाले एवढे त्रास देतात. आता बघू, मंदिरात जाणार आहे, नाही तर नाही जाणार. असं नाही ह्याच मंदिरात जाईल, कोणत्या पण मंदिरात जाऊ शकतो. पालघरमध्ये आहेत मंदिरं, पण बघू आता. चला, पुढची वाट धरू, दिवस काढायचा आहे आपल्याला. घेतलं मॅडमला. आलो नसतं तर गोंगाट केला असतं, जाम गोंगाट झाला असता. आलो नसतं, नाही आलो, ऑटो नाही लागली, नशीब मुलगी आला तर आम्ही सोडतो घरी, तर परत ऑटो लागेल. 1:04 आणि पावसाला सुरुवात झाली इकडे. आता 70 गाळ्याचा उपाय. पावसाने सुरुवात केली गरज नसताना, पण ढगं फार भरली. आता थांबलेलंच बरं वाटतं. ते एकसारखं रेनकोट घाल, रेनकोट काढ, कंटाळ येतो. एक तर ऑर्डर करतं का ऑफलाईन गेल्यावर ये ना. थांबलंय वेदर अपडेट देण्यासाठी कळवलं फोटो, सर काय खास नाही. हे बघा, ते मागच्या वेळी मी दाखवलेलं तुम्हाला, चिंतामणी हॉल, फाटक, म्हणजे रेल्वे ट्रॅक. इकडे आलो, दत्ताचं मंदिर होतं ना तुम्हाला दाखवलेलं, तिकडे. मी बोललेलं ना तुम्हाला, असं गरजेचं नाही मी त्याच मंदिरात जाईल, कोणत्या मंदिरात जाईल, दर्शनच घ्यायचं तुम्हाला. मग मी इकडे आलो. मागच्या वेळी त्यावेळी मला घेताना आलं दर्शन इकडे, मग मी आता इकडेच आलो. बंद आहे दरवाजा, मी नाही जात मध्ये, तिकडून दर्शन घेतो. या तुम्ही पण दर्शन घ्या. म्हणता ना, मी बोललेलं ना, दर्शन होईल माझं. इकडे मंदिर आहे, मग दाखवतो तुम्हाला थोडंसं.
वाजल्यात अडीच म्हणजे 2:25 इकडून निघायला लागेल, इकडून पाहायला लागेल खायच्या बाजूला आहे. मी नवलीमध्ये, लांब आहे घर. भव्याचा क्लासचा टाईम झाला आहे. कॉल येऊन गेलेला तिचा, या लवकर करून. सुट्टी झालेली ना काल पण तिची, बरं नाही तर. चला निघतो आता इकडून, देतो तुम्हाला अपडेट. आता बघा संध्याकाळ नाही, आता रात्र झालं आहे तरी बघा गर्दी बघा किती. पूर्ण गर्दी तशीच आहे. 7:51 स्वामींच्या मठात गर्दी आहे. रात्र झाली, 8 वाजले ना. 7:51 म्हणजे 8 वाजले तरी गर्दी किती आहे. आज पौर्णिमेमुळे आहे. फिरतं ऑर्डर्ससाठी. पाऊस आहे, रिमझिम आहे. म्हणजे रेनकोट घालणं एवढा नाही आहे, पण आहे रिमझिम. रिमझिम पाऊसच तुला त्रास देतो. वापर असेल तर रेनकोट घालून फिरता येते. अशात गरमी होते, त्रास होतो. लोक मूर्खात काढतात रेनकोट घालून फिरते. झोनच्या बाहेर आलेलो आता हरणवाडीला, म्हणजे हरणवाडीपेक्षा पुढे गेलेलो अजून. हरणवाडीपेक्षा अजून थोडं पुढे गेलेलो. थांबलो आता रिटर्न पेसाठी. वाजले किती असतील, झाले ना 10 झाले. 9:40 झाले. भूक तशी ॲक्च्युली आजकाल मी रात्री जेवत नाही आहे. मी रात्री जेवलो ना का मला झोप नाही लागत प्रॉपर. मी आता 2-3 दिवसापासून ट्राय करतो. मी रात्री संध्याकाळपर्यंत काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर मग रात्री झोपताना जेवत नाही आहे. बघू काय फरक पडला तर. मला एकाने सांगितलं असं का पोट जास्त भरलेलं असेल म्हणून कदाचित तुला झोप नसेल लागत. मे बी असू शकते. मी ट्राय करतो आहे का, मग एक्सपेरिमेंट करतो. त्यामुळे रिटर्न लागली का निघतो मग.